कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी केली. इथली प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी शहर अभियंत्यांना दिले. तसंच स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत आणि ते लिलाव पद्धतीनं भाड्यानं देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरना दिल्या. परिसरातील स्वच्छता राखणं आणि झाडांच्या फांद्या छाटण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी गांधीनगर परिसरातील महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या मिळकतींच्या सर्व्हेची पाहणी केली. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर विश्लेषणाचं काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका क्षेत्रातील एकूण बांधकामांची संख्या, क्षेत्रफळ, आरक्षण आणि बफर लाईनमधील बांधकामांची सविस्तर माहिती सोमवारी सादर करण्याचे आदेश उपशहर रचनाकार NS पाटील आणि त्यांच्या पथकाला दिले. शेवटी आयुक्तांनी कसबा बावडा इथल्या 76 MLD, 4 LLD आणि अमृत 2 योजनेतील 15 LLD क्षमतेच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत 2 अंतर्गत सुरू असलेलं काम जलद गतीनं आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उर्वरित काम सुस्थितीत पूर्ण करून STP प्लांट नियमित आणि कार्यक्षम ठेवण्याचे आदेश जल अभियंता हर्षजित घाटगे यांना दिले. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कन्सल्टंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी आणि सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते.